आदरणीय सर आणि या कोर्समध्ये सहभागी सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, माझं नाव बाळू पाटील आहे. माझं गाव शिरपूर, धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका आहे. पेशाने मी माध्यमिक शिक्षक होतो आणि 2 वर्षापूर्वी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. या ठिकाणी पहिल्यांदा फॉर्मल कोर्ससाठी कुठला तरी फॉर्मल कोर्स करतो आहे. याच्यापूर्वी यूट्यूबवरून शिकण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्या नुसत्या अवकाळ्या ठरल्या. हा कोर्स करताना अशी एक जाणीव होते आहे किंवा त्याच्यापूर्वी एक मॅनेजमेंटमधला फंडा आहे, एक तत्व आहे की माणसाने 10 चुका कराव्यात परंतु एक चूक पुन्हा करू नये. आयुष्यात खूप चुका केल्या, खूप लॉसेस केले आणि अल्टिमेटली इथपर्यंत पोहोचलो. एवढ्या सर्व चुकांच्या बॅकग्राऊंडवर अनुभव हा घेतला की आता जे झालं ते झालं. या काळामध्ये ॲटलिस्ट स्वतःला आधार देणं तरी आवश्यक आहे. त्याला मानसशास्त्रामध्ये अफर्मेशन म्हणतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणतात. विधात्याची काही रचना असेल, भूमकर सरांची भेट होणे असेल, भविष्यात काही चांगलं होणार असेल म्हणून काही गोष्टी घडल्या असं स्वतःचं समाधान करून घेऊया. आणि ते आपल्या वाडवडिलांनी पण सांगितलं आहे, खरं पण तत्त्व आहे, एक एस्टॅब्लिश तत्त्व आहे की काही गोष्टी चांगल्या होणार असतील तर काही गोष्टीसाठी सफर व्हावं लागते. जे झालं ते झालं, भविष्यात काहीतरी चांगलं निघेल या आशेने मी किंवा माझ्यासारखे सर्व लोक इथपर्यंत आलेले आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट. राहिला ह्या कोर्सचा प्रश्न, सरांनी अतिशय ऑर्गनाइज्ड वेने हा कोर्स फॉर्मॅट केलेला आहे, फॉर्म केलेला आहे. आता हे फक्त बोलायचं म्हणून नाही, परंतु 4 दिवसात जर आपण थोडंसं नजरेखाली घातलं तर असं लक्षात येते ऑर्गनाइज्ड वेमध्ये सर्व प्रकारचे ग्रुप त्यांनी कव्हर केलेले आहेत. बेसिकली पहिल्या दिवशी ज्याला फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यासाठी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं. कुठलाही कंपनी रन करताना किंवा कुठलाही ह्युमन रिसोर्सेस वापरताना अजून एक फंडा आहे की माणूस प्रॉब्लेम निश्चित करतो, त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी वे आऊट शोधून ठेवतो आणि ते कोणत्या रिसोर्सेसने पूर्ण करायचे आहे याची एक जुळवाजुळव करतो. तर प्रॉब्लेम सरांनी त्यांच्या जो काही अनुभव आहे इतक्या वर्षाचा तो पणास लावून लोकांचे प्रॉब्लेम काय आहे हे आधी डिटेक्ट केलं आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय पॉसिबल सोल्युशन आहेत हे हँडी ठेवलं. त्याच्यासाठी काय रिसोर्सेस वापरले पाहिजे त्याच्यातून ह्या टीमची बांधणी आणि त्यांचा 20 वर्षाचा सर्व आउटपुट आज आपल्यासमोर दिसते आहे. तर ऑर्गनाइज्ड ह्या वेने म्हटलं, मी ह्या अर्थाने म्हटलं की बेसिक दिलं, त्याच्यासाठीचे रिसोर्सेस आपल्याला ओपन केले. त्याचे उदाहरणं आपल्याला 10-12 देता येतील, पण वेळेच्या मर्यादामुळे आणि सर्वांनीच ऐकलेलं असल्यामुळे मी ते रिपिटेटिव्ह बोलत नाही. परंतु तत्त्व हे की सर्वांना कव्हर होईल अशा वेने कोर्स ऑर्गनाइज केलेला आहे. त्याच्या पुढचा टप्पा आपण सर्वांनी 4 दिवसात अनुभवला. कमोडिटीमध्ये खूप मोठं त्यांचं काम आहे. कमोडिटी कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, का केलं पाहिजे, त्यांचा प्रत्येक शब्द आपण ऐकला असेल, कळलं का आपण काय करतो आहे ते आणि का करतो आहे ते. प्रत्येक वेळेस त्यांचा हा प्रश्न राहायचा, कळलं का आपण काय करतो आहे ते आणि का करतो आहे ते. हे दोघेही प्रश्न खूप मोठे आहेत. आपण काय करतो आहोत आणि कशासाठी करतो आहेत ह्या कॉन्सेप्ट जर क्लिअर झालं तर चुकीचे प्रश्न पडत नाही. आणि चुकीचे प्रश्न पडले नाही म्हणजे उत्तरं बरोबर मिळतात आयुष्याचे आणि दिशा चुकत नाही. तर योग्य ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे असं सरांच्या बाबतीत मला वाटते. सरांच्या कोर्सचं वर्णन अजून मी 2 शब्दात करेल की कोर्स शॉर्ट आहे आणि स्वीट आहे. जे अनुभवलं ते मांडण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. स्वीट ह्या अर्थाने की बाय सेल व्यतिरिक्त हे जे सर्व पॉईंट सरांनी आपल्याला दिले हे एका ठिकाणी तुम्हाला कुठेच मिळत नाही. माणूस यूट्यूबवर शोधून थकून जातो आणि
नेहमीच्या भाषेत कान गरम व्हायला लागतात, वाफा यायला लागतात, परंतु हे सर्व एकत्रित कुठेच एका ठिकाणी ऑर्गनाइज वेने सापडणार नाही. उदाहरणार्थ प्री मार्केट ओपनिंगमध्ये आपण काय तयारी केली पाहिजे, कुठल्या टायमिंगवर फोकस केला पाहिजे, US न्यूज कशा ऐकल्या पाहिजे, त्याचे रिसोर्सेस काय आहेत. आता संपूर्ण यादी पुन्हा रिपीट करणे म्हणजे तुमचा टाईम घेणे, परंतु तत्त्व तेच की हा कोर्स शॉर्ट पण आहे आणि स्वीट पण आहे. कोर्स केल्यानंतर प्रॉफिट करणे, लॉस करणे, सर्वाईव्ह करणे, मार्केटमध्ये टिकणे, या गोष्टीला अनेक फॅक्टर जबाबदार आहेत. तो माझा एरिया नाही किंवा तो माझा नैतिक अधिकार पण नाही किंवा त्या विषयावर मी बोलणं मला आता योग्य वाटत नाही. परंतु 4 दिवसामध्ये कोर्स अतिशय सुंदर वाटला, अतिशय सुंदर ऑर्गनायझेशन तुमचं आहे, एवढं मी कोर्सच्या बाबतीत माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो. राहिला प्रश्न सरांचा, आपल्या आयुष्याचे जे टप्पे आपण पाहिले, आता इथे पण जरा सर्व वय ग्रुपचे लोक आहेत, पण साधारणतः टप्पे कसे, एक शिक्षणाचा टप्पा, दुसरा नोकरीचा टप्पा आणि कुटुंबाचा वैवाहिक आयुष्याचा टप्पा, तिसरा जवळपास रिटायरमेंटचा टप्पा आणि नंतर चौथात काही आपलं काही आपण बोलू नये त्या विषयावर. परंतु या तिघी टप्प्यामध्ये फार कमी लोक असे आपल्याला प्रत्येकाला दिसलेले आहेत, पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत की त्या माणसाची पर्सनॅलिटी आपल्याला आयुष्यभरासाठी इम्प्रेस करून गेली. हा अनुभव मलाच नाही, तुम्हाला पण आलेला आहे प्रत्येकाला, आणि प्रत्येक टप्प्यात आलेला आहे. तुम्ही शिकत असताना एखादी तुमचा मित्र असेल, एखादी प्राध्यापक असेल, एखादी प्राध्यापिका असेल, कोणीतरी आयकॉन असेल. मलाही अशी जाणीव झाली की सरांची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह आहे, मॅग्नेटसारखा आहे. खास करून त्यांचा जो विनोदी स्वभाव आहे, मोठे मोठे तत्त्व विनोदी स्वरूपात मांडणे, याच्यासाठी फार मोठी वैचारिक बैठक लागते, ती सरांमध्ये दिसून आली. खूप आनंद वाटला त्यांच्या संपर्कात राहावंसं वाटतं आहे पुन्हा पुन्हा, पण घर पण आहे, घरी जावंच लागणार आहे. मला बोलायची संधी दिली. अंबरजी.